आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या सगळ्यात यांची काही चूक नाहीये म्हणा, मी पण थोडीफार वागलीये तशी, पण जे काही घडलं त्या सगळ्यात माझी बहीण ती जबाबदार होती। मी पण थोडंफार चुकीचं वागले। प्लीज प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, मी पुन्हा त्याच चुका नाही करणार। मला एकदा घरात घ्या, तुम्हाला रिग्रेट नाही होणार, प्लीज। बस झाला हिचा तमाशा, हिची दखल घ्यायची अजिबात गरज नाहीये। बरोबर आहे। परितोष, तू आज चल। चल चल परितोष चल। वहिनी, परितोष तू कुठेही जायचं नाही, हिला आधी सोडून ये। मी सांगते वहिनींना, थांब वहिनी। थांब परितोष, वहिनी एकदा ऐका, त्याला नका जाऊ देऊ प्लीज। परितोष थांब, वहिनी प्लीज प्लीज बोल दादासाहेब। आत्या परितोष, दिशाला बाहेर सोड आणि तू घराच्या आत ये। येस आत्या तू असं नाही करू शकत। नव्या नवरी बरोबर असं कोणी वागतं का? आणि ती म्हणाली ना की तुमचा गैरसमज झाला। खरंच खूप चांगली आहे ग, पण तिला एक चान्स देऊया ना। खरंच रमेल या घरात, सगळ्यांना खूप जीव लावेल। तर माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे ग, तिच्या इतकं माझ्यावर आयुष्यात कोणीच प्रेम नाही केलंय। मी तिला बायको म्हणून स्वीकारले। तुम्ही माझ्या बायको बरोबर असं नाही करू शकत। अहिल्या अहिल्या अहिल्या, तू कितीही प्रयत्न कर मला घालवायचा, पण आज तर माझा गृहप्रवेश तुलाच करावा लागेल। अरे परितोष काय बोलतोयस यार? परेश्वर, तुमच्या आई समान आत्या मला नाही स्वीकारत। तुम्हाला त्या आत बोलवतात, तुम्हीच आहात। मला तुम्ही सोडून माझ्या या जगात कोणीच नाहीये, आणि मी तुमच्याशिवाय जगण्याचा विचार सुद्धा नाही करू शकत। मला तर कळत नाही मी काय करू। परितोष, ते बघी तुझ्यासाठी काही जीव वगैरे देणार नाही हा? उलट स्वतःच्या स्वार्थासाठी तुझा जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाही। हो परितोष सर, या दिशा मॅडम ना लई वाईट आहेत। लहान मुलांचा जीव घ्यायला सुद्धा कमी करत नाहीत त्या। हिचं आधी माझ्यासोबत लग्न ठरलं होतं, सतत अपमान करायची माझा। शिवाय तिचं आधी एक अफेअर होतच, तरी सुद्धा माझ्याशी लग्न करायला तयार झाली होती, फक्त प्रॉपर्टीसाठी। तू दिशाचा मित्र आहेस राईट? बॉयफ्रेंड। ती तुझ्याकडे ना फक्त तुझा पैसा बघून आली आहे। दिशा फक्त माझी आणि माझीच राहणार आहे। मी मिहिर राजशेखर। प्रीतमने तुम्हाला जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे। परितोष भाऊजी, प्लीज तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, प्रीतम खरं बोलतायत। आणि म्हणूनच तिला त्या लग्नातनं कानाखाली मारून हाकलून दिलं होतं। मी दिशा जर का प्रीतमच्या आयुष्यात आली ना, तर प्रीतमचं आयुष्य सुंदर सोडा, मला खात्री आहे नरक होईल, नरक। हो, आणि हे सगळं तिने मला ऑलरेडी सांगितलंय।
आणि हेही सांगितलं की हा सगळा तुमचा गैरसमज होता. What? पण तुमची एक गोष्ट लक्षात येत नाहीये, तिचा खरंच जीव आहे तुमच्या सगळ्यांना. आणि म्हणूनच तिच्या बहिणींनी जे काही केलं त्याचं प्रायश्चित्त ती घेत होती. दिवस रात्र एका आश्रमात रडत बसली होती या सगळ्यापासून लांब. तिला माणसात कसं आणलं ना हे मला माहितीये. आणि तिला तुमच्याकडून काहीही नकोय. तिला फक्त या घराची सेवा करायची बस. परितोष, हे बघ, दिशानी तुझ्या डोळ्यावर तिच्या खोट्या प्रेमाची पट्टी बांधलीये. हा, हे बघ, काहीही झालं तरी दिशा या घरात येणार नाही. तुला हवं असेल तर तू तिला तुझ्या घरी घेऊन जा. आत्या अगं परितोष, बाबा बाबा हे बघ, तू अहिल्याच्या बोलण्याचा वेगळा अर्थ नको काढूस. तुला माहिती ना तिचा तुझ्यावर केवढा जीव येते. हे बघ, आणि तू आमच्यासाठी जे काही केलेस ना ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही आहोत. काका, मी तुमच्यासाठी काय केलं आणि जे काही केलं असेल ते कुठल्या स्वार्थापोटी नाही. तुम्ही सगळ्यांनी मला स्वीकारलं. माझ्या बायकोला स्वीकारायला काय प्रॉब्लेम आहे? जो मान तुम्ही मला दिलात तोच मान माझ्या बायकोला द्याल असं मला वाटत होतं. खूप स्वप्न बघितली होती तिने. या घरात आनंदाने राहायचं होतं. पण ठीक आहे आत्या, तुला आमचं नातं मान्य नाही ना? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काका, येतो आम्ही. परिश्वर, परितोष जर निघून गेला तर मग माझ्या दागिन्यांचं काय? नाही नाही, काही झालं तरी मला त्याला थांबवलंच पाहिजे. परितोष, आई, हे बघ, तुला वहिनींनी जायचं नाही म्हणून सांगितलं. तुला सांगितलं का? तर दिशाला घालवायला सांगितलं ना. वहिनी सांगा, परितोष तू नाही जाऊ शकत. परितोष, तू आते आते. दादासाहेब, दामिनी आत्या, अहिल्या आत्याचं ठरलंय ना. तिच्या निर्णयाचा स्वीकार करावा लागेल आम्हाला.